जर तुमच्या घरामध्ये सगळ्यांना जर पाणीपुरी आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी ही पाणीपुरी नक्कीच बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. फार काही लागत नाही. पाणीपुरीसाठी आपण तिखट पाणी आणि गोड पाणी हे घरातच बनवू शकतो आणि रगडासुद्धा घरात बनवू शकतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आज आस्वाद रेसिपीजमध्ये मी माझ्या पद्धतीने दाखवलेला आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे. चिंचेची चटणी करण्यासाठी 1 वाटी चिंच, 2 वाटी गूळ आपण इथे एका भांड्यामध्ये घेणार आहोत. 1 वाटी आपण इथे पाणी घालून कुकरला 1 शिट्टी करून झाल्यानंतर ही चिंचेची चटणी आपली तयार होणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊन थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. गाळणीने गाळून घेणार आहोत. ही सोपी अशी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थोडंसं पाणी घालून परत एकदा आपण गाळून घेतलेलं आहे. त्याच्यात चवीनुसार तिखट आणि मीठ ॲड करायचं आहे आणि ही चिंचेची आंबट गोड चटणी आपली घरच्या घरी तयार होणार आहे. टेस्ट करून बघा, नक्की आवडेल. आता तिखट पाणी जे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, पुदिना, लसूण, मिरची, आलं आणि लिंबू. त्याचबरोबर आपण जिरंही वापरणार आहोत. सगळं साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. त्यात जिरं घालून घेणार आहोत आणि अर्ध लिंबू आहे ते पिळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपण छान वाटून घेणार आहोत. इथे मी वाटून घेते आणि गाळणीच्या मदतीने आपण गाळूनही घेणार आहोत. खूप छान मस्त रेसिपी आहे. सगळ्यांच्या घरी पाणीपुरी जवळजवळ आवडते. तर अशा पद्धतीची तिखट पाण्याची रेसिपी आणि आंबट गोड चटणीची रेसिपी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर आस्वाद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. थोडंसं आपण इथे 1 तांब्यावर पाणी ॲड करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून एकदा टेस्ट करून बघायचं आहे परफेक्ट झालं आहे की नाही. अगदी योग्य झालेलं आहे. आता आपण इथे वेगवेगळ्या पद्धतीचा रगडा बनवतो. इथे मी बटाट्याचा रगडा बनवणार आहे. माझ्या मुलांना फार आवडतो. तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत, ते मॅश करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, कांदा, तिखट, मीठ, आमचूर पावडर, जिरं पावडर आणि चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी लिंबू पिळून घ्यायचं आहे. याचा आस्वाद मी घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या.